नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ. तुम्ही जे काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी ही पुरणपोळी तुम्हाला अशी का करून दाखवते. तर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, त्याखाली भरपूर कमेंट आल्या होत्या की ताई आमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर करा. तर फायनली मी आज तुमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे. आणि ही पुरणपोळी तुम्ही साईज बघत असाल किती मोठी आहे आणि किती पातळ आहे पहा. आणि त्याचबरोबर इतकी मऊ लुसलुशीत आहे की खूप छोटीशी अशी ह्या पुरणपोळीची घडी होती आहे. तर तुम्ही बघत असाल की एवढी मोठी पुरणपोळीचा फक्त 2च घास होऊ शकतात, इतकी पुरणपोळी सॉफ्ट झालेली आहे आणि इतकी मऊ लुसलुशीत, आणि तेही प्युअर गव्हाच्या पिठाची ही पुरणपोळी आहे. सगळ्याच पोळ्या अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहे. तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर पहा, मस्त आम्ही आता वाढून घेतलेलं आहे. कटाची आमटी वगैरे तुम्ही पाहिली असाल आणि आजचा बेत खूपच मस्त आहे. तर आता सुरुवात करते मी रेसिपीला. मी इथे तुम्हाला परफेक्ट प्रमाणासह पुरणपोळीची रेसिपी सांगणार आहे. तर पहा, मी इथे हे चिपटं घेतलेलं आहे मापासाठी, आणि भरून एक चिपटं आणि थोडीशी डाळ मी घेतलेली आहे. पाणी हे मोठं पातेलं घेतलेलं आहे, अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आता हे पातेल्यामधलं जे पाणी आहे तर ते आपल्याला कोमट करायचं आहे आणि मग त्यामध्ये डाळ घालायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी डाळ का नाही वॉश केली. तर डाळ मी पुसून भरून ठेवलेली आहे त्या पुड्यामध्ये. आणि जी पोळीची डाळ असते ना ती धुवायची नसते, ती धुतली की त्याची चव जाते. तर आता आपल्याला कोमट पाणी झाल्यानंतर डाळ मी यामध्ये घातलेली आहे आणि याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला परफेक्ट सांगतेच पुढे. आता ही डाळ छान आपल्याला 5 ते 10 मिनटात उकळून द्यायची आहे. आता आपण डाळ शिजत घातलेली आहे तेव्हा एक 5 ते 10 थेंब मी तेलाचे यामध्ये घातलेले आहेत. तर तेल यासाठी घालायचं आहे की डाळ उतू जाऊ नये. आता 5 ते 10 मिनटामध्ये डाळ छान उकळलेली आहे आणि अशा पद्धतीचा डाळीवर फेस येतो. तर तो जो फेस आहे तर तो काढायचा आहे आपल्याला. आणि काढून घेतल्यानंतर डाळीचं जे पाणी आहे ते अगदी स्वच्छ होतं आणि डाळ छान उकळायला लागते. आता ही डाळ खळाखळ उकळायला लागलेली आहे. तर पॅक असं झाकण आपण पातेल्यावर ठेवायचं आहे आणि त्यावर 1 ते 1.5 तांब्या पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि डाळीचा गॅस बारीक करायचा आहे. आता बारीक केल्यानंतर त्याचं पाणी आटतं, ताटात ठेवलेलं जे पाणी आहे ते आटतं. तर त्यावर आपण पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे. आता बघूयात की डाळ शिजले का. एक अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासाने मी बघते की डाळ शिजले का. तर तुम्ही इथे व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये. मी छान डाळ हलवून घेतलेली आहे आणि आता डाळ बघूयात. तर डाळ आपली पाहिजे अशी पहा शिजलेली नाही आहे. तर त्याचं कारण असं आहे की पहा, एक तास संपूर्ण लागतो डाळ शिजण्यासाठी. डाळ जर तुम्ही मोकळी पातेल्यामध्ये घालत असाल तर डाळ शिजण्यासाठी 1 तास लागतो. कुकरमध्ये जर तुम्ही डाळ शिजत घालत असाल तर त्या पुरणपोळीची चव खूप वेगळी असते. अशी मोकळी डाळ शिजवा तरच तुम्हाला छान पुरणपोळी खायला मिळेल. तर पहा, आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी. तर आता पुरणपोळीसाठी आपण पीठ मळण्यासाठी पहा 2 चमचे मी इथे गव्हाची कणिक घेतलेली आहे. गहू माझा लोकवन आहे आणि जुना गहू आपण पुरणपोळीचं पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे. आता पहा, इथे मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घातलेला आहे कणकीमध्ये. आणि कणिक छान मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये आपल्याला. 1 तांब्या मी इथे पाणीचा वापर केलेला आहे. आता मी जेवढी डाळ घातलेली आहे अर्धा किलोपेक्षा कमी डाळ आहे. तर यामध्ये आरामात 10-12 माणसं जेवून उठतात. तर आता पहा, अशी छान पद्धतीनं आपल्याला कणिक मळायची आहे. नेहमी आपण चपातीला कणिक मळतो ना त्यापेक्षा जास्त आपल्याला जरा मेहनत करायची आहे. म्हणजे छान रगडून चेचून आपल्याला ही पुरणपोळीची कणिक मळायची आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला थोडीशी तिला आपटूनसुद्धा घ्यायची आहे. आपटल्यानंतर अशा पद्धतीचा एक रुमाल घ्यायचा आहे आपल्याला आणि हा नळाखाली छान पिळून घ्यायचा आहे ओला करून. आणि ओला केल्यानंतर आपल्याला ही जी कणिक आहे त्या रुमालामध्ये ना छान गुंडाळून ठेवायची आहे. म्हणजेच मग ही कणिक छान मुरेलसुद्धा
भिजेलसुद्धा. आणि पहा मी तुम्हाला बोटाने दाखवते की ही इतकी चिकट कणिक आहे. जी पोळ्यांची कणिक आहे ती खूप चिकट असली पाहिजे, तरच आपली जी पोळी आहे ती साधणार आहे असं समजायचं. तर जुना गहू वापरायचा आणि लोकवन गहू वापरायचा. तर आता पुन्हा एकदा चेक करूया डाळ शिजली का. तर आता नक्की शिजली असेल तर 1 तासाच्या वर लागतो, 1 तासाच्या वर वेळ लागतो डाळ शिजण्यासाठी. तर कधी तुम्ही कुकरला डाळ लावण्यापेक्षा अशी पातेल्यामध्ये डाळ लावा, तर त्या पुरणपोळीची चवच वेगळी असते. तर आता 1 तासामध्ये इतर कामं भरपूर होतात आपली. मग जसं की मी आता तांदूळ निवडून भात घालून घेतलेला आहे. गूळसुद्धा मी असा छान बारीक करून ठेवलेला आहे. हा वरवंट्याने चेचलेला आहे, खिसलेला नाही. खिसायची गरज नाही, गूळ चेचून घ्यायचा. आणि आता आज करंज्या करायच्या आहेत तर त्यामुळे सारणसुद्धा छान भाजून ठेवलेलं आहे आणि कणिकसुद्धा भिजवलेली आहे. तर तासाभरात आपली भरपूर कामं होतात. आणि अजून एक सांगायचं असं आहे की मी वजनी प्रमाणात तुम्हाला सांगते, 400 ग्राम डाळ घातलेली आहे. अर्धा किलोपेक्षा थोडी कमी डाळ आहे, म्हणजे 400 ग्राम आहे. तर मग डाळ जर 400 ग्राम असेल तर तुम्ही गूळ किती प्रमाणात घ्याल? 200 किंवा 250 ग्राम तुम्ही गूळ घ्यायचा आहे. म्हणजे जेवढी आपण डाळ घेऊ ना त्याच्या कमी क्वांटिटीमध्ये गूळ घ्यायचा आहे. जास्त गूळ तुम्ही जर वापरलात तर पुरणपोळीचं जे पुरण आहे ते पातळ होईल आणि मग पोळी कुठल्याही परिस्थितीत लाटता येणार नाही आपल्याला. तर तसं करू नका, कारण मी अनुभवलेलं आहे. माझ्याकडनं सुद्धा गूळ एकदा जास्त झाला होता आणि मग ती पुरणपोळी अजिबात लाटता येत नव्हती. आणि कधी कधी ना अनुभव हे खरंच खूप महत्त्वाचे असतात, ते आयुष्यभर लक्षात राहतात आपल्या. तर मला तेव्हा चांगली अद्दल घडली होती, त्यामुळे मला लक्षात आहे जेव्हा पण मी गूळ घालते ना तर 2 खडे कमी टाकते गुळाचे. कमी टाकल्या तर काही होत नाही, पुरण छान मोकळं होतं आणि आपल्याला हवी तशी पोळी लाटता येते. आणि पीठ मळताना सुद्धा मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे पीठ मळायचं आहे. आपण नेहमी पीठ मळतो ना त्यापेक्षा जरा जास्त मेहनत घ्यायची आहे आपल्याला. पीठ मळताना छान रगडून पीठ मळायचं आहे. छान असं त्याची तार अशी आली पाहिजे, त्या पिठाची चिकट झालं पाहिजे ते पीठ. आणि कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे यूज करायचा नाही, कारण नुसत्या प्युअर गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ना चवीला खूप मस्त लागते. तर हाच जर स्वयंपाक आपण चुलीवर केला ना तर त्याच्यापेक्षा दुप्पट पटीनं चव लागते गॅसवर स्वयंपाक करण्यापेक्षा. चला आता पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला. तर आता आपला 1 तास पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही आधीच्या डाळ शिजवताना पाण्यात आणि आत्ताच्या पाण्यामध्ये फरक पाहत असाल. डाळीचा संपूर्ण सार जो आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि थोडा जे डाळीचं पाणी आहे ते घट्टसर झालेलं आहे. तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ रिवर्स करून पाहू शकता. आधी मी तुम्हाला दाखवलेलं आहे डाळ शिजवताना अर्धा तास झाल्यानंतर मी पाहिलेली डाळ, तेव्हा पाणी असं नव्हतं. आता पाणी छान घट्ट झालेलं आहे आणि डाळ शिजलेली आहे. तर मी खूप छोट्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते, कारण तुमच्याकडनं चुका होऊ नयेत. तर आता आपल्याला डाळ छान हलवून घ्यायची आहे. आणि जर समजा एवढी आमटी पुरणार नसेल आपल्याला तर ताटावरचं जे पाणी आहे कोमट ते आपण थोडंसं या डाळीमध्ये ओतून घेणार आहोत, कारण आमटी पण भरपूर व्हायला हवी आणि जास्तही घट्ट आमटी करायची नाही आपल्याला. छान मटणाच्या रश्श्यासारखी पातळ अशी आमटी करायची आहे आणि आमटीसुद्धा अप्रतिम लागते, खूप मस्त लागते. तर तुम्हाला आमटीची सुद्धा रेसिपी याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. डाळ शिजलेली आहे, छान मऊसूद झालेली आहे आणि असं झाकण आहे माझ्याकडं, तर ती मी इथं पातेल्यावर ठेवणार आहे. पूर्णाची चाळण मिळते, पूर्णाचं पाणी डाळ येळायची, तर ती असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर दरवेळेस आम्ही असंच करतो, अशीच डाळ येळतो. तर आता मी डाळ येळून घेणार आहे. किंवा तुमच्याकडे साधी चाळण असेल ना घरी, तर ती जरी तुम्ही वापरली ना तरी चालेल. हे पाणी असं आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये. त्या पाण्याचं काय होतं? ह्या पाण्याची कटाची आमटी करतात. पुरणपोळीची रेसिपी जी आहे तर ती खूप मोठी प्रोसेस असते, त्यामुळं जरा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. आणि पहा हे जे आमटीचं सार आहे ते शेजारच्या गॅसवर मी उकळवत ठेवणार आहे. आणि पहा आता मी गूळ घालून घेतलेला आहे डाळीमध्ये आणि आता छान हा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला डाळीमध्ये. आणि सुरुवातीला ना जेव्हा आपण डाळीमध्ये गूळ मिक्स करतो तेव्हा ना थोडंसं डाळ पातळ होते, पण घाबरू नका, हळूहळू तो गूळ आटतो आणि पुरण छान कोरडं होतं. तर आता कोरडं होईल पुरण पहा हळूहळू. तर ही पूर्ण जी प्रोसेस करण्यासाठी ना आपले 15 मिनटं सहज निघून जातात यामध्ये. आणि पहा आता मी उलटनं जे आहे ना ते असं उभं ठेवलेलं आहे आणि ते खाली पडत नाही, म्हणजे आपलं पुरण ना छान परतून झालेलं आहे. तर पातळ अजिबात ठेवायचं नाही आपल्याला, पुरण छान कोरडं करून घ्यायचं आहे. आणि पुरण कोरडं झाल्यानंतरच आपल्याला वाटायला घ्यायचं आहे. आता अशा प्रकारचं माझ्याकडे पुरणाचं भांडं आहे आणि छान मोठं आहे, त्यामुळे ही जे 400 ग्रामची डाळ आहे ती संपूर्ण आपल्याला एकाच भांड्यामध्ये बसलेली आहे आणि आपण ही आता वाटून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की पाय लावलेले आहेत, तर पहा आता ही पुरणाचं जे भांडं आहे तर त्याचे कान पकडायला कोणीही नाही मदतीला.
मग अशा वेळेला देवानी आपल्याला पाय दिलेले आहेत, तर त्या 2 पायांचा वापर करून मी ते कान पॅक पकडून पुरण वाटते आहे. तर प्लीज याच्यावर कुणी काही कमेंट करू नका. नंतर मी पाया पडून घेते मग, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, मलासुद्धा चांगलंच माहिती आहे. आता पुरण छान वाटून झालेलं आहे आणि पुरण वाटताना मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते की पुरण हे 2दा वाटायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता पहा, पुरण वाटून झाल्यानंतर मी 1 चमचा वेलची घातलेली आहे, वेलची पावडर. आणि मग त्यानंतर हे पहा, जायफळ खिसते आणि जायफळ खिसल्यानंतर सुंठ खिसलेलं आहे थोडंसं, आणि अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घातलेली आहे. आणि आता आपल्याला पुरण हे छान मळून घ्यायचं आहे. आता छान हे पुरण मळून घेतल्यानंतर एक मस्त असा फ्लेवर खरं तर पुरणाला येईल आणि पुरणालाच खूप छान चव येईल स्वतःची. आता आपण आमटी फोडणीला घालणार आहोत, तर आपण आमटीचा मसाला करून घेऊया. तर पहा, मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटीभर खोबरं आहे, भाजून घेतलेलं आहे. तर आता खोबरं, लसूण आणि कोथिंबीर छान वाटून घेतली. त्यानंतर मग इथे मी 2 कांदे छोटे मीडियम साईजचे भाजून घेतलेले आहेत, ते आता मी मिक्सरमध्ये घालून घेणार आहे आणि हे सुद्धा वाटण छान बारीक करून घेणार आहे. थोडं पाणी टाकून आपण हे वाटण बारीक करायचं आहे. वाटण बऱ्यापैकी छान बारीक झालेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. कढईमध्ये तेल तापलं की आपण कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि मग वाटण घालायचं आहे केलेलं, आणि हे वाटण छान भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता तडतडला की आपल्याला वाटण घालायचं आहे. त्यानंतर हा मसाला घालायचा आहे, घरगुती मसाला आहे, लाल तिखट. तुम्ही जे वापरत असाल ते घाला. आणि त्यानंतर एव्हरेस्ट चिकन मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे, थोडीशी हळद, आणि हा मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता मी इथे जाड मीठ वापरलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ वापरलं तरीही चालेल. आणि आता तुम्ही शेजारी पाहतच असाल की मी आमटीचं जे सार आहे ते उकळत ठेवलं होतं. तर आमटी फोडणीला घालण्याआधी हे जे सार आहे ते उकळवा आणि मगच आमटी फोडणीला घाला. तर पाहता मसाला वगैरे छान भाजून झाल्यानंतर मी आमटीचं जे सार आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि आता वरून आपण कोथिंबीर घालूया. आता मस्त आपली आमटी उकळते आहे आणि मटणाच्या रश्श्यापेक्षा जास्त चव येते या आमटीला. आता पहा, कणिक छान आपली भिजलेली आहे, भिजून छान मुरलेली आहे. आता आपण पटापट गोळे करून घेऊया. तर तुम्ही बघत असाल मी गोळे कशी करते. साधारण आपण चपाती लाटतो छोट्या साईजची, त्याच मापाचे माझे गोळे आहेत. आणि आता छान आपल्याला वाटी करायची आहे त्या कणकेची आणि त्यामध्ये छान पुरण भरायचं आहे. आता तुम्हाला मी इथे प्रमाणसुद्धा सांगते. तुम्हाला जमत नसेल तर थोडं पुरण भरून लाटा. तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदा करत असाल पुरणपोळी, जर तुम्हाला लाटायचा सराव असेल तर तुम्ही पुरण जास्त भरू शकता. म्हणजेच जितका तुम्ही गव्हाच्या पिठाचा उंडा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला पुरण इथे भरायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला येत नसेल, तर तुम्ही थोडं थोडं पुरण भरून आधी ट्राय करा, मगच एकदम मोठी पोळी लाटायला जा. आणि छोटे छोटे लाटल्यात तरीही चालेल. मग छोटासा उंडा घ्यायचा गव्हाच्या पिठाचा आणि पुरणपोळीचाही तेवढाच उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि छान वाटी करून त्यामध्ये पुरण भरायचं आहे. व्यवस्थित त्या पिठाचं जे तोंड आहे ते बंद करायचं आणि मगच आपल्याला पोळी लाटायला घ्यायची आहे. आता पहा, इथे भूक लागली होती घरातल्या प्रत्येक मेंबर्सला, त्यामुळे मी पटकन हे वाढायला घेतलेलं आहे. पहिली पोळी भाजली की लगेचच मी ताट करायला घेतलेलं आहे आणि मी तूप घेतलेलं आहे पोळीला लावायला. तर तेच तूप मी थोडंसं दुधामध्ये ओतलं आहे, तुम्ही पाहिलं असाल. आणि तिकडं जाऊन मग आमटी, कुरवडी, पापड, भात हे सगळं वाढलं आणि गरम गरम असं ताट वाढलेलं आहे. तर तुम्ही पोळी पाहत असाल किती छान टम्म फुगते, पण थोडंसं उलटी पलटी करायला गेली पोळी की थोडीशी फुटते आणि फुटली की मग ती फुगत नाही. तर तुम्ही बघत असाल अगदी तवा भरून आणि पातळ अशी पुरणपोळी आहे आणि ही पुरणपोळी चवीला ना खरंच खूप मस्त लागते. तर तुम्ही एकदा ट्राय करून पाहाच ही रेसिपी. तर तुम्हाला कशी वाटली पुरणपोळीची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअरसुद्धा करा. आणि हो, जर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि काही जर तुम्हाला प्रश्न पडले असतील रेसिपी बाबतीत तर मग तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तर चला, परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.